सतीश उर्फ खोक्या भोसले गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे। अंजली दमाने यांनी एक्सवर एक पोस्ट केली होती की हा शिरूर कासार येथील आलिशान बंगला सतीश भोसलेचा आहे का। मात्र याबाबत अधिक माहिती घेतली असता हा जो बंगला आहे, ही जी प्रॉपर्टी आहे ती सतीश उर्फ खोक्या भोसले याचा भाऊ सुनील निराळे भोसले याच्या नावावर असलेले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या जे आहे ते नंबर 8 सुद्धा या प्रॉपर्टीचा आहे। याचा जे खाते क्रमांक आहे, गट क्रमांक आहे तो 964 आहे। याचा 7/12 सुद्धा तलाठी कार्यालयात नोंदणीकृत झाला आहे। त्याचबरोबर याचा फेरफार सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर 21 फेब्रुवारी 2020 साली अशोक कृष्णांत गाडेकर यांच्याकडून जे आहे ते सुनील भोसले यांनी ही जागा खरेदी केली होती आणि त्या ठिकाणावर जे आहे ते बांधकामातले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कानोबाची वाडी ग्रामपंचायत हद्दीत हे सर्व बांधकाम आहे। ग्रामपंचायत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बांधकामाची नोंद सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयात झालेली आहे। आणि एकंदरीत जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून सतीश भोसले चर्चेत होता आणि वन विभागाच्या जागेवर पाडलेलं त्याचं घर जे आहे ते आपण पाहिलं होतं। मात्र हे जागासुद्धा ही घरसुद्धा सतीश उर्फ खोक्या भोसले असल्याची माहिती पुढे येत होती। मात्र असं असलं तरी ही जागा जी आहे ती सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या नावावर नाही, त्याचा भाऊ सुनील भोसले याच्या नावावर आहे। आणि सुनील भोसले जो आहे तो शिरूरमध्ये राहत नाही अशी माहिती समोर येते। एकंदरीत जे आहे ते ही जागा आता सतीश उर्फ खोक्या भोसलेची नाही हे मात्र स्पष्ट होते। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, शिरूर कासार, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।